नमस्कार मित्रांनो, चला पटापट जाणून घेऊया महाराष्ट्राच्या 10 ठळक बातम्या, कृषी क्षेत्रामधल्या आणि विविध बातम्या फक्त 5 मिनिटात. आणि आपण कुठल्या जिल्ह्यातून बघत आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. ग्लोबल वॉर इम्पॅक्ट, युद्धाचा थेट फटका शेतकऱ्यांना, कोट्यवधींची उलाढाल ठप्प. वाचा सविस्तर. अमेरिका इस्रायल इराण संघर्षाचा परिणाम आता कृषी निर्यातीवर दिसू लागला आहे. लातूर जिल्ह्यातील चना, मका आणि सोयाबीन DOCSसह जवळपास 950 टन शेतमाल मुंबई आणि दुबई बंदरावर अडकून पडला आहे. जलमार्ग बंद झाल्यामुळे निर्यात ठप्प झाले असून कोट्यवधी रुपयांच्या उलाढाल थांबली आहे. यामुळे निर्यातदारांसह शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र हिटवेव्ह अलर्ट, यंदाचा हा उन्हाळा अधिक तीव्र. पुढील 3 दिवस राज्यात या भागात उष्णतेच्या लाटेत सदृश स्थिती. दक्षिण राजस्थान आणि उत्तर गुजरातच्या सीमेवर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आणि उत्तर भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे बुधवारी संपूर्ण कोकण पट्टा तापला होता. विदर्भ इरिगेशन बॅकलॉग, विदर्भातील सिंचन बॅकलॉग खरंच संपला. आकडेवारीवरून नवा वाद. विदर्भातील सिंचन बॅकलॉग संपल्यावर दावा सरकारकडून केला जात असला तरी अद्ययावत आकडेवारी मात्र समोर आलेली नाही. सध्या अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात बॅकलॉग शिल्लक असल्याचे सांगितले जात असून तो जून 2027 पर्यंत संपवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मात्र तंत्रज्ञांच्या मते प्रत्यक्ष स्थिती वेगळी असू शकते. हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी. प्रति क्विंटल काय दर केला निश्चित. शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई यांच्या वतीने जिल्ह्यात चणा हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. मैजी मार्केट, मक्याच्या भावावर मोठा प्रश्नचिन्ह. हमीभाव असूनही शेतकरी तोट्यात का? केंद्र सरकारकडून मक्यासाठी 2400 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना 1500 ते 1600 रुपयापर्यंतच दर मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हमीभाव असूनही शेतकरी तोट्यात का, असा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. एका महिन्यात कढीपत्त्याचा बाजारभाव झाला दुप्पट. वाचा काय मिळतोय दर. खराब हवामानाचा फटका कढीपत्ता उत्पादनाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामुळे 1 महिन्यात बाजारभाव दुप्पट झाले आहेत. कृषी कुंभ 2026, नाशिकमध्ये कृषी कुंभ 2026चे आयोजन. आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा होणार जागर. कृषी कुंभ 2026 नाशिक जिल्हा कृषी महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. फार्मर सबसिडी इश्यू, शेतकऱ्यांच्या खात्यात दुबार अनुदान, 48 तासात पैसे परत करा, प्रशासनाचा अल्टिमेटम. फुलंब्री तालुक्यातील बोदेगाव बुद्रुक येथे नैसर्गिक आपत्ती अनुदानाच्या वितरणात मोठा गोंधळ उघडकीस आला आहे. काय आहे प्रकरण, वाचा सविस्तर. अनुदान गैरव्यवहार, 2 कृषी अधिकारी निलंबित व 3 दुकानदार काळ्या यादीत. काय आहे प्रकरण. ठिबक अनुदान घोटाळा, ठिबक सिंचनासाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात गैरव्यवहार झाला असून या प्रकरणी 2 कृषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली. मार्चमध्ये तुटणाऱ्या ऊसाला हा साखर कारखाना देणार टनाला 3500 रुपये पहिली उचल. फेब्रुवारीमध्ये तोडल्या जाणाऱ्या ऊसासाठी टनाला 100 रुपये आणि मार्चमध्ये तोडल्या जाणाऱ्या ऊसासाठी टनाला 200 रुपये अधिकचे अनुदान दिले जाणार आहे.